तर नांदेडचे खासदार वसंत चव्हाणांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नायगावमधील त्यांच्या घराशेजारील मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चव्हाणांच्या निधनानंतर आज नायगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी. नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं दुःखद निधन झालेले आहे. गेल्या 2 आठवड्यापासून हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी ही निधन वार्ता नांदेड जिल्ह्यात पोहोचली आणि नांदेडमध्ये शोककळा पसरलेली आहे. नायगाव तालुक्यातील संपूर्ण बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. याच नायगावमधून वसंतराव चव्हाण यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. अगदी सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद सदस्य, वेगवेगळ्या कमिट्यांचे अध्यक्ष, 2 वेळा विधानसभेवर ते निवडून आले होते. 1 वेळा अपक्ष आणि 1 वेळा काँग्रेस पक्षातर्फे ते विधानसभेवर निवडून आले होते. तर 1 वेळा विधान परिषदेवर आमदार वसंतराव चव्हाण यांनी अधिराज्य गाजवलेलं आहे. नायगाव तालुक्यामध्ये त्यांचा सर्वच नगरपंचायत असतील किंवा मग नायगाव तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवर त्यांचं वर्चस्व होतं. असा हा नेता आपल्यातून गेल्याने नायगाव तालुक्यात शोककळा पसरलेली आहे. उद्या सकाळी 11 वाजेच्या दरम्यान त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तुर्तास नांदेड जिल्ह्यात आपला खासदार गेल्याने शोककळा पसरलेली आहे. सतीश मोहिते, झी 24 तास, नायगाव.